हॅलो, वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. आपण लास्ट टाइम दोन फॉर्म्युले ऑलरेडी केलेले होते, दॅट इज एरिया ऑफ रेक्टँगल अँड एरिया ऑफ स्क्वेअर. नाव वी आर गोइंग टू सी द प्रॉब्लेम सेट बेस्ड ऑन इट. ह्यामध्ये प्रॉब्लेम सेट 50 बघणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये. सी हिअर द क्वेश्चन फर्स्ट इज गिवन in this problem set 50 on page number 74. त्यातला क्वेश्चन फर्स्ट काय बघा. The length of side of each square is given below. Find its area. That means square. About the square. मग आपल्याला पहिल्यांदा काय लक्षात ठेवायला पाहिजे. Each and every time we have to write down the formula. मग फॉर्म्युला प्रत्येक वेळेला मी लिहिण्यापेक्षा मी वरती एका ठिकाणी फॉर्म्युला लिहून ठेवते आणि तोच आपण प्रत्येकाला वापरणार आहोत. स्क्वेअरचा आहे ऑब्विसली म्हटल्यावर आपण फॉर्म्युला लिहिणार आहे. दॅट इज द एरिया ऑफ स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण लिहिणार आहोत. सी हिअर एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल्स टू, पुस्तकात दिलेला फॉर्म्युला असा आहे, लेंथ ऑफ साइड मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ साइड. सो लेंथ ऑफ साइड मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ साइड. ऑब्विसली स्क्वेअरच्या दोन्हीही साइड्स म्हणजे ऑल साइड्स आर इक्वल. सो साइड मल्टिप्लाय बाय साइड असं लिहिलं तरी चालतं शॉर्टमध्ये, पण लेंथ म्हणजे आपण त्याचं मेजरमेंट विचारात घेतोय म्हणून लेंथ ऑफ साइड मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ साइड. हा फॉर्म्युला मी लिहिला. आता आपण स्टार्ट करणार आहोत एक्झाम्पल सोडवायला. पहिलं बघा, आता मी एरिया ऑफ स्क्वेअर हे लिहित नाही. प्रत्येक वेळेला एरिया ऑफ स्क्वेअर न लिहिता मी फक्त ए स्क्वेअर, ए डॉट स्क्वेअर असं टाकते आणि मग आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. बघा, लेंथ ऑफ वन साइड मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ अनदर साइड म्हणजे लेंथ ऑफ साइड. मग दोन्ही साइड इक्वल आहेत म्हणजे इथे 12 मीटर आहे बरं का. सो 12 मीटर शॉर्टमध्ये मी एम लिहिते मल्टिप्लाय बाय 12 मीटर. सो 12 मल्टिप्लाय बाय 12 वी नो इट. 12 चा स्क्वेअर किती आहे. येस, इट्स 144. आणि युनिट ऑफ स्क्वेअर ऑलरेडी वी हॅव स्टडीड. दोन पद्धतीने लिहू शकतो आपण. दॅट इज एसक्यू मीटर, स्क्वेअर मीटर, और मीटरच्या डोक्यावर तुम्ही स्क्वेअर लिहू शकता. मी इथे एसक्यू मीटर लिहिलं आहे म्हणजे स्क्वेअर मीटर. नेक्स्ट सेकंड जे आहे ते एक्झाम्पल बघा. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. नाव द सेकंड एक्झाम्पल. त्याचा एक्झाम्पलचा आपण दुसऱ्या कलरनं सॉल्व्ह करते मी. दॅट इज एरिया ऑफ स्क्वेअर. मी शॉर्टमध्ये लिहिलेला आहे एरिया ऑफ स्क्वेअर. मग काय येणार बघा परत. इज इक्वल टू 6 सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय 6 सेंटीमीटर. युनिट लिहिलं पाहिजे का प्रत्येक वेळेला. इट इज नॉट, इफ इट इज नॉट पॉसिबल ओके, तुम्ही लिहिलं नाही तरी चालेल, पण लास्टला जेव्हा तुम्ही स्क्वेअर करून आन्सर लिहिता त्यावेळेला युनिट लिहिणं गरजेचं आहे. सो 6 मल्टिप्लाय बाय 6 दॅट इज 36 स्क्वेअर सेंटीमीटर. Okay, now here we complete the second. Now the third. आता थर्ड एक्झाम्पल करूया. थर्ड मध्ये पण मी तसंच लिहिणार आहे. दॅट इज एरिया ऑफ स्क्वेअर. परीक्षेत मात्र तुम्ही प्रत्येक ह्याला फॉर्म्युला लिहायचा आहे. असं परीक्षेत तुम्हाला असं नाही देणार की स्क्वेअरचे 4 देणार आहेत आणि स्क्वेअरचं काढा म्हणून. हे आपल्याला दिलेलं आहे कुठं गणितात, प्रॅक्टिस सेटमध्ये दिले म्हणून, प्रॉब्लेम सेटमध्ये. नाहीतर परीक्षेत तुम्हाला एखादाच कुठला तरी येणार आहे म्हणून आपल्याला फॉर्म्युला प्रत्येक वेळेला लिहायचा आहे. सो एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल्स टू, इथं काय दिलेलं आहे मेजरमेंट. दॅट इज 25 मीटर मल्टिप्लाय बाय 25 मीटर. 25चा स्क्वेअर पार्ट असेल ठीक, नाहीतर मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढा. ऑब्विसली तुम्हाला पार्ट पाहिजे आता स्क्वेअर्स ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहात. सो हिअर कम्स द 625 square meter. Okay, now the last one, that is from this question, that is the last one, that is 18 centimeter. Again, fourth, area of square equals to 18 centimeter multiply by 18 सेंटीमीटर.
18चा स्क्वेअर किती आहे बघा, नसेल आठवत तर मल्टिप्लिकेशन ज्यांना लक्षात येईल त्यांच्यासाठी म्हणून मी करून दाखवते. हे कच्चं काम आहे. 18 मल्टिप्लाय बाय 18 ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी 18चा टेबल येतो, 18च्या टेबलला करा. अदरवाईज 8 8 जा 64 कॅरी 6, 8 1 जा 8 प्लस 6 9 10 11 12 13 14. सो हिअर कम्स द 14 0 1 8 जा 8 अँड 1 1 जा 1. ॲडिशन करून बघा आन्सर मी लिहिते ते इथे लिहिते. 4 प्लस 0 4 8 प्लस 4 12 कॅरी 1. सो हिअर 224 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द क्वेश्चन नंबर फर्स्ट. हा क्वेश्चन नंबर फर्स्ट होता. जो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट करून घेऊ शकता. नाव स्विचिंग टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन बघणार आहोत. सी हिअर द नेक्स्ट क्वेश्चन. काय दिलेलं आहे बघा क्वेश्चन. इफ अ कॉस्ट ऑफ 1 स्क्वेअर मीटर ऑफ अ प्लॉट ऑफ अ लँड इज 900 रुपीज. म्हणजे काय सांगितलेलं आहे, कॉस्ट ऑफ 1 स्क्वेअर मीटर म्हणजे 1 स्क्वेअर आहे असा 1 बाय 1चा त्याची कॉस्ट किती आहे, 900 आहे बरं का. फाइंड द टोटल कॉस्ट ऑफ प्लॉट ऑफ लँड दॅट इज 25 मीटर लॉंग अँड 20 मीटर ब्रॉड. लॉंग अँड ब्रॉड म्हणल्यावर काय असणार आहे, ऑब्विसली इट्स अ रेक्टँग्युलर प्लॉट. मग आता आपल्याला काय करायचं आहे बघा. मी रेक्टँगल ड्रॉ करते इथं. येस, हिअर इट इज रेक्टँगल. आणि रेक्टँगलची आपल्याला लेंथ आणि ब्रेड दिलेली आहे 25 मीटर लॉंग अँड 20 मीटर ब्रॉड. असं आपल्याला एक रेक्टँगल दिलाय आणि त्याची कॉस्ट काढायची आहे. त्यातला 1 स्क्वेअर मीटर जो आहे तो आपल्याला दिलाय 900. असे किती स्क्वेअर बसणार आहेत आपल्याला काढायला पाहिजे आधी. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, येस वी हॅव टू फाइंड आउट द एरिया. आपण किती स्क्वेअर बसणार आहेत काढणार म्हणजे आपण गणितात शिकलो. एरिया म्हणजे काय, फक्त कडेचे एजेस मोजायचे नाही आहेत, त्याला पेरिमीटर म्हटले आपण. मग एरिया काढायला लागणार आहे म्हणल्यावर आपल्याला एरिया लिहायचा आहे. सो पहिला फॉर्म्युला काय आहे, हा प्लॉट आहे. सो आपण असं लिहिणार आहे फॉर्म्युला दॅट इज एरिया ऑफ rectangular plot इक्वल्स टू. आता त्याचा फॉर्म्युला मी खाली लिहिते. ऑलरेडी आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल माहित आहे, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड. ओके, सो लेंथ इथे फॉर्म्युल्यामध्ये आपण तेच देणार आहे. लेंथ ऑफ प्लॉट मल्टिप्लाय बाय ब्रेड. मग आपल्याला लेंथ आणि ब्रेड दिलेली आहे का, दिसते बघा आपल्याला चौकोनामध्ये काय दिलेली आहे ती, सॉरी रेक्टँगल मध्ये बघा. लेंथ किती दिली आहे 25. इट्स ऑल्सो मीटर मल्टिप्लाय बाय ब्रेड आहे 20 मीटर. सो मीटर लिहायचं राहिले. सो मीटर सी हिअर. आता मल्टिप्लिकेशन करा. 25 टू जा 50 आणि इथे 20च्या वरचा एक 0. सो इट कम्स 500 स्क्वेअर मीटर. एका स्क्वेअर मीटरची किती कॉस्ट दिली आहे, एका स्क्वेअरची कॉस्ट ऑलरेडी आपण इथे लिहिलेली आहे. एका स्क्वेअरची किती आली आहे इथं दिलेली आहे, दॅट इज 900. अशी किती स्क्वेअर्स आहेत, 500 स्क्वेअर्स आहेत. सो वी हॅव टू फाइंड आउट द कॉस्ट. So we are going to find out that is cost of plot equals to 900 multiply by 500. का 500, एकाची आपल्याला माहित आहे, मासे किती घ्यायचे आपल्याला 500. सो ना आता 0 किती आहेत, हाऊ मेनी झिरोज आर देयर, 4 zeros. सो 4 zeros देऊन टाका. 1 2 3 4 9 5 जा 45. सो किती आली बघा 4,50,000. सो कॉस्ट ऑफ प्लॉट इज 4,50,000 rupees. Here we complete our question 1 and 2. Now we are switching towards the next question. आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाणार आहोत. See here question 3. Let's start. The side of square is 4 centimeter. The length of rectangle is 8 centimeter and its width is 2 centimeter. Find the perimeter and area of both the figures.
लक्षात येत नसेल तर आपण स्क्वेअर काढून घेऊया. पहिल्यांदा किती दिलेला आहे स्क्वेअर. ओके, सो हिअर इट इज द स्क्वेअर आणि स्क्वेअरची आपल्याला किती दिलेली आहे साइड, दॅट इज 4. सो आपल्याला आता फॉर्म्युला माहित आहे. बघा, पेरिमीटर इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. काय येणार आहे पेरिमीटर ऑफ स्क्वेअर? वी नो दॅट पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इक्वल्स टू 4 इंटू साइड. आपल्याकडं फॉर्म्युला आहे, सो आपण ते लिहिणार आहे. सो पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, आधी स्क्वेअरचं कंप्लीट करून घेऊया, इक्वल्स टू किती येणार पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इक्वल्स टू 4 मल्टिप्लाय बाय साइड. सो 4 मल्टिप्लाय बाय साइड किती दिली आहे 4 मल्टिप्लाय बाय 4 किती आहे ती सेंटीमीटर दिली आहे 4 मल्टिप्लाय बाय 4 सेंटीमीटर. सो इट्स 16 सेंटीमीटर. आता एरिया काढूया इकडे. एरियाचा पण फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल्स टू अगेन साइड मल्टिप्लाय बाय साइड. आता फॉर्म्युला मी सांगितलं होतं लेंथ ऑफ साइड मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ साइड. आपण शॉर्टमध्ये साइड मल्टिप्लाय बाय साइड लिहिली. आपल्याला माहित आहे दॅट इज 4 मल्टिप्लाय बाय 4. दोन्ही साइड सेंटीमीटर आहेत. 4 सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय 4 सेंटीमीटर. सो इट्स अगेन सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, नाव द रेक्टँगल. आता थोडंसं आपण वरती घेतलं मी रेक्टँगलचा काढायचा. आता रेक्टँगल आपण फाइंड आउट करायचं आहे. सी हिअर. सो आय एम जस्ट गोइंग टू ड्रॉ द रेक्टँगल. हा रेक्टँगल ड्रॉ केला आहे. त्याचा पण आपल्याला काय दिलेलं आहे बघा. येस, 8 सेंटीमीटर लेंथ दिली आहे अँड 2 सेंटीमीटर ब्रेड्थ दिलेली आहे. सो आपल्याला पेरिमीटर आधी फाइंड आउट करायचं आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. काय फॉर्म्युला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. आपल्याला फॉर्म्युला ऑलरेडी झालेला आहे. मग तो फॉर्म्युला काय आहे बघा. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2 मल्टिप्लाय बाय लेंथ प्लस 2 मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ. मग किमती गावली आपण त्यामध्ये. लेंथ किती आहे येस 2 मल्टिप्लाय बाय 8 प्लस ब्रेड्थ किती आहे 2 मल्टिप्लाय बाय 2. सो इट कम्स 16 प्लस 4 किती येणार येस इट्स 20 सेंटीमीटर. कारण की ही पेरिमीटर आहे. नाव अबाउट द एरिया. आता एरिया ऑफ रेक्टँगल वी नो द फॉर्म्युला. एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ rectangle equals to length multiply by breadth. So what is the length? It's 8 multiply by 2, that is 16. So area of rectangle is equal to 16 square centimeter. Okay, so this is about the question number 3. Now about question number 4. काय दिले बघा. What will be the labor cost of laying the floor of an assembly hall that is 16 meter long and 12 meter wide if the cost of laying 1 square meter is 80 rupees. आधी समजून घ्या. असेंब्ली हॉल म्हणजे एक हॉल आहे. ऑब्वियसली इट्स रेक्टँग्युलर आहे कारण की 16 आणि 12 असं दिलेलं आहे. सो त्याचे मेजरमेंट दिलेले आहेत की 16 आहे आणि 12 आहे. आणि काय सांगितलेलं आहे लेइंग द फ्लोअर ऑफ एन असेंब्ली हॉल दॅट इज अ कॉस्ट. म्हणजे लेबर कॉस्ट ऑफ लाईंग म्हणजे का खालचं फ्लोअर जे आहे ते तयार करायचं आहे आणि त्याचा एका स्क्वेअरची कॉस्ट दिलेली आहे दॅट इज ₹80. आधी आपल्याला एरिया फाइंड आउट केला पाहिजे. सो फर्स्ट ऑफ ऑल एरिया फाइंड आउट करायचं आहे. सो एरिया ऑफ काय हा असेंब्ली हॉल कोणत्या शेपमध्ये आता कळलंय आपल्याला. असेंब्ली हॉल म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. येस इट्स अ रेक्टँगल. सो लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड. लेंथ किती दिलेली आहे 16 मीटर. सेंटीमीटर लिहायचं नाही चुकून सुद्धा कारण की हॉल कधी सेंटीमीटर मध्ये असेल का. 16 सेंटीमीटर म्हणजे किती छोटा होईल बघा. हॉलमध्ये तुम्ही बसाल तरी का.
16 मल्टिप्लाय बाय 12. सो 12 आता मल्टिप्लाय करा, 16 करा किंवा 12. 16 2 जा 32, कॅरी 3, 16 1 जा 16 प्लस 3 दॅट इज 19 स्क्वेअर मीटर. ओके, आता कॉस्ट काढली पाहिजे आपल्याला, कारण की असे किती स्क्वेअर झालेले आहेत आपल्याकडे 192 स्क्वेअर झालेत. एका याची स्क्वेअरची कॉस्ट किती आहे 80 आहे. सो आपल्याला ते आता काढलं पाहिजे. सो कॉस्ट ऑफ लेबर काय, कॉस्ट ऑफ लेइंग द 1 स्क्वेअर मीटर रुपीज त्याने दिलेले आहे. कॉस्ट ऑफ लेबर कॉस्ट विचार नाही, व्हॉट विल बी लेबर कॉस्ट, म्हणून कॉस्ट ऑफ लेबर इक्वल्स टू 192 मल्टिप्लाय बाय 80. 0 आधी देऊन टाका, 8 9 मल्टिप्लाय करा, 8 2 जा कॅरी 1, 8 9 जा 72 प्लस 1 3 अँड कॅरी 73 झाले 3 कॅरी 7, 8 1 जा 8 प्लस 7 50. सो किती कॉस्ट झाले रुपीज 15,360 कॉस्ट आलेली आहे लेबर कॉस्ट. आता 2 क्वेश्चन्स राहिलेत तुमचे, ते आपण सॉल्व्ह करूया लास्टचे. सी हियर क्वेश्चन नंबर 5. फर्स्ट ऑफ ऑल सी द क्वेश्चन नंबर 5. खूपच सोपा क्वेश्चन आहे, फक्त थोडासा विचार करावा लागेल. काय क्वेश्चन आहे बघा. द पिक्चर लॉन्ग्स अलोंगसाइड शोज सम स्क्वेअर्स. ऑलरेडी स्क्वेअर्स दिसत आहेत 1 2 3 आणि असे 4 दिसत आहेत. फाइंड आउट हाऊ मेनी स्क्वेअर्स विथ द सेम मेजर्स विल फिट इन द एम्प्टी स्पेस इन द फिगर. ह्याच फिगर मध्ये त्याच मेजरमेंटचे किती स्क्वेअर्स बसणार आहेत. चला मग काढूया, काय अवघड आहे. मी लाईन स्टार्ट करते बघा, लाईन्स काढूया आपण, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. सो आय एम गोइंग टू शो यू बाय दी लाईन्स. मी लाईन्स ड्रॉ करते तर तुम्हाला ते लक्षात येईल. थोडासा कलर वेगळा घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, सी हियर एक लाईन मी इथून ड्रॉ केली इथपर्यंत. सी हियर फ्रॉम दिस टू दिस सेम मेजरमेंटचे काढायचे म्हणजे आपल्याला त्या लाईन फक्त पुढे सरकवायच्या आहेत. मग मी अशी काढली. ओके, ती पुढेपर्यंत गेली बरं का, असू दे आता 1 सेकंड, नाही तर आपण त्याला कमी करूया. ओके, फ्रॉम दिस. ओके, हां ओके, आणि ही इथून एक. सो किती स्क्वेअर झाले बघा, जस्ट काउंट इट. आपल्याला काउंट करायचे आहेत आता. दिस इज द 1 2 3 आपण काढलेले बरं का, 4 5 6. आता काय विचारलं, द पिक्चर अलॉंग साइड शोज द सम स्क्वेअर्स. फाइंड आउट हाऊ मेनी स्क्वेअर्स विथ द सेम मेजर्स विल फिट इन द एम्प्टी स्पेस इन द फिगर. हाऊ मेनी स्क्वेअर्स आपण 6 काढले, पण ऑलरेडी तिथे आहेत ते पण काउंट केले पाहिजेत. मग ते पण करूया. चला 7 8 9 10 11 12. सो हाऊ मेनी स्क्वेअर्स 12 स्क्वेअर्स. सो आन्सर सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे 12 स्क्वेअर्स will fit in the figure. आणि एम्प्टी स्पेस मध्ये किती बसणार आहेत ते वेगळे लिहिते मी. अँड एम्प्टी स्पेस मध्ये 6 आहेत. 6 स्क्वेअर्स will fit in empty set. टोटल स्क्वेअर बसतात किती ते काढले आपण, आणि त्यामध्ये एम्प्टी सेटमध्ये किती बसणार आहेत, एम्प्टी स्पेसमध्ये किती बसणार आहेत ते आपण काढून दाखवलेले आहेत. नाव द नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल प्रॉब्लेम फ्रॉम द प्रॉब्लेम सेट 50. डिवाइड द फिगर, द गिवन फिगर alongside into 4 parts in such a way that the area and shape of each part is the same. Color the parts in different colors. थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, आधी नीट विचार करा. हां, काय दिलेलं आहे, डिवाइड द फिगर इन द अलॉंगसाइड इनटू 4 पार्ट्स. 4 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचे. पण नुसतेच नाही आहे, मग आपण काय असं करून पार्ट्स करू शकतो. इन अ सच अ वे दॅट एरिया अँड शेप ऑफ द ईच पार्ट इज सेम. सारखा आकार पण आला पाहिजे आणि शेप. त्यासाठी आता काय करायचं ते मी सांगते. आधी हाऊ मेनी टोटल स्क्वेअर्स आर देअर, काउंट दिस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 स्क्वेअर्स आहेत. डिवाइड बाय 4 केले आपण, कारण की 4 इक्वल पार्ट्स मध्ये करायचे आहेत आपल्याला. 3 चा 1 आला पाहिजे बरं का, एम आय राईट. मग 3 चा 1 आला पाहिजे, तर त्याच्यासाठी आता हे कच्चं काम झालं. मग आता हे 12 डिवाइड बाय 4 करून बघितलं म्हणजे 3 चा 1 आपल्याला करायचा आहे. इथं तर असं आहे की हलवणार नाही आपण. मग 3 3 चा एक ग्रुप करूया. सी हियर आय एम जस्ट गोइंग टू फिल विथ द
different color. हा एक स्क्वेअर 1 2 3. ओके. आता दुसरा करताना मी जरा दुसऱ्या पद्धतीने करते. परत 1 2 3 दुसरा कलर आला. आता थर्ड बघा 1 2 3 सगळे एल आकारात घेतलेत मी मुद्दाम. हा फक्त एल असा बसवलाय पण एलच आहे तो. शेप सेम आहे, एरिया पण सेम आहे. आता राहिलं काय? आता लास्ट आहे बघा, लास्ट कॉलम आहे 1 2 3. बघा बरं आले का? हे पहिले 3 आले रेड कलर वाले, दुसरे ब्ल्यू कलर वाले, तिसरे ग्रीन आणि चौथे आले ते पिंक. So here we just completed the problem set 6. If you like the video, please like, share and subscribe.